शेतकरी मित्रांनो, राम राम. राज्यातील पाऊस लवकरच उघडणार ते जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे काही भागात वावणी पाऊस होऊ शकतो. या दरम्यान सुटलेल्या भागांना समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे. यानंतर पावसाचे प्रमाण कमी होत जाणार. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो तो उत्तर भारतामध्ये एक WD सक्रिय झालेला आहे. तर त्याच वेळेस एक डीप डिप्रेशन मध्य भारतावर सरकलेला आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रासहित मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या काही राज्यांवर पुढे होण्याची शक्यता आहे. ओरिसा, छत्तीसगडला त्याने बऱ्याच प्रमाणात अतिवृष्टी केली आहे. पावसाच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत त्यामध्ये आपण बघतो सर्वाधिक नोंद ही छत्तीसगड आणि ओरिसामध्ये झालेली, त्यापाठोपाठ तेलंगणा आणि विदर्भात झालेली आहे. कोकणामध्ये काही प्रमाणात संपूर्ण केरळपर्यंत घाटमाथ्यावर झालेली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण गेल्या 24 तासात कमी होतं. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. भारतीय हवामान खात्याच्या अलर्टनुसार आज महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट तर घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश, पूर्व गुजरात आणि पूर्व राजस्थानमध्ये देखील आणि तेलंगणामध्ये देखील आज 30 तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. 31 तारखेला देखील विदर्भ, मराठवाड्यात येलो अलर्ट तर कोकण घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. 1 ऑगस्टला विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ECMW मॉडेलने मात्र महाराष्ट्रावर या डिप्रेशनचा किंवा डीप डिप्रेशनचा पूर्ण प्रभाव दाखवलेला आहे. जसंही आता हे कोकणाच्या किंवा अरबी समुद्राच्या टप्प्यात येईल तसा याचा प्रभाव अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, अगदी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र देखील याचा जोरदार प्रभाव राहण्याची शक्यता आहे. अगदी सोलापूर, पुणे, अहिल्यानगरपर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ECMW मॉडेलने तरी महाराष्ट्रावर त्याचा तुफान परिणाम दाखवला आहे. त्यामुळे ओढे, नदी, नाले प्रवाहित होऊ शकतात. भरलेल्या पाणी प्रकल्पातून विसर्ग झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा आपण काल दिलेला अंदाज कायम आहे. दुष्काळी भागात दुष्काळ निवारणासाठी या पावसाचा नक्की उपयोग होईल. 31 तारखेला देखील महाराष्ट्रावर त्याचा मोठा प्रभाव दाखवण्यात आलेला आहे. अगदी जळगाव, अकोला, बुलढाणा, जालना, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यावर त्याचा मुख्य प्रभाव 31 तारखेला राहण्याची शक्यता आहे. 1 तारखेला मात्र याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये म्हणजेच धुळे, नंदुरबार, थोडा नाशिकच्या आणि जळगावच्या भागामध्ये याचा प्रभाव राहील. कोकणातही हलक्या पावसांच्या सरी होत राहतील. 2 तारखेपासून किरकोळ पावसाळी परिस्थिती विदर्भ, मराठवाड्यात राहू शकते. स्थानिक स्वरूपात कोकण किनारपट्टीला मध्यम पावसाची शक्यता आहे. आपण जर एकत्रित अंदाज बघितला तर याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये अगदी उत्तर सोलापूरपासून जळगावपर्यंत आणि संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. अजूनही ते छत्तीसगडमध्येच दाखवण्यात आलेला आहे. अजून त्याचा पूर्ण महाराष्ट्रावर प्रभाव सुरू झालेला नाही, परंतु विदर्भातून हळूहळू प्रभाव सुरू झालेला आहे. आता कोणत्याही क्षणी विदर्भात मुसळधार पाऊस काही विभागात सुरू होऊ शकतो. यामध्ये नांदेड, वाशिम, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अगदी परभणी, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर अशा बऱ्याच विभागात याचा प्रभाव दाखवण्यात आलेला आहे. आज दिवसभरात हा प्रभाव वाढत जाईल. उद्या देखील जळगाव, अकोला, बुलढाणा,
धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या विभागात त्याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. आणि उद्या दुपारनंतर हे उत्तर महाराष्ट्रातून उत्तरेला निघून जाईल आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी होऊन जाईल. आपण एक खंडाचा अंदाज 1 तारखेपासून दिलेला आहे. किरकोळ स्थानिक परिस्थिती वगळता फार मोठे पाऊस महाराष्ट्रात ऑगस्टच्या पहिल्या भागामध्ये नाही आहेत. आता आपण 2 तारखेला थोडं मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलकं वातावरण बघतो, कोकणामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भ, कोकण असं वातावरण स्थानिक स्वरूपात दाखवण्यात आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, राम राम. मी किशोर पाटले आपल्याला 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र हवामान अंदाज सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक भागात 30 आणि 31 जुलै दरम्यान म्हणजे आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज असून 1 ऑगस्ट पासून राज्यातील पावसाचा जोर कमी होऊन हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यातच आपण विभागवार अंदाज पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मराठवाडा विभागाचा अंदाज पाहणार आहोत. तर 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात तिन्ही स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात आज आणि उद्या मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून 1 ऑगस्ट पासून पाऊस कमी होईल. तर बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना या दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यानंतर विदर्भ. तर आज विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. यातील अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर अकोला आणि बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 31 जुलै नंतर पावसाचा जोर या भागातील कमी होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर आहेत आपला उत्तर महाराष्ट्र. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना देखील तिन्ही स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यातील नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असून मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर जळगाव जिल्ह्यात वाऱ्याचा वेग अधिक राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस तर 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची सरी होण्याची शक्यता आहे. तसेच धुळे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्यानंतर आपला पश्चिम महाराष्ट्र. तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आज घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मैदानी भागात हलके ते मध्यम पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे. तर उद्या घाट परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम राहून मैदानी भागात अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस होईल. तर 1 ऑगस्ट पासून पावसाचा जोर कमी होऊन घाट परिसरात पावसाची रिमझिम चालू असेल. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आज वाऱ्याचा वेग अधिक राहून हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर उद्या काही भागात किरकोळ किंवा हलक्या पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे. म्हणजे सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना अजून देखील बऱ्याच भागात कमीच पावसाची शक्यता आहे. त्यानंतरचा आहे आपला अहिल्यानगर जिल्हा. तर अहिल्यानगर जिल्ह्यात आज ढगाळ हवामान राहून अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. उद्या अधूनमधून पावसाच्या हलके ते मध्यम सरी होतील. तर 1 ऑगस्ट पासून पावसाचा जोर कमी होईल. अहिल्यानगर जिल्ह्यातील पश्चिमी भागात म्हणजे अकोले आणि संगमनेर घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहील. तर राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा आणि पारनेर या भागात हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे. म्हणजे यातील सर्वच भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल, परंतु त्यातील काही भागांना हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या दरम्यान होईल. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आज आणि उद्या म्हणजे 30 आणि 31 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रातीलच वातावरण पावसाळी झालेले असेल. त्या दरम्यान अनेक भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. म्हणजे या दरम्यान शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची उघडीप ही वातावरणात मिळणार नाही. टुपटुप का होईना पाऊस हा येळभर चालूच असेल. शेतकरी मित्रांनो, जशी पावसाला उघडीप मिळेल तसे आपण या चॅनलवरती तूर रोगाविषयी, तुरीतील मुख्य रोग म्हणजे मर रोग याविषयी, शेंडा छाटणी तसेच तूर विरळणी या तिन्ही विषयावर एकत्रित लाईव्ह घेणार आहोत. त्यामुळे त्या लाईव्हला तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आवर्जून
उपस्थित राहावं. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय.